विद्यार्थी मित्रो, आज आपल्याला नवीन चॅप्टर्स पाहायचं आहेत. त्याचं नाव आहे शेअर्स अँड म्युच्युअल फंड. आता शेअर्स अँड म्युच्युअल फंड हे जवळपास सारखे असल्यासारखे वाटतात आपल्याला, पण ते वेगवेगळे आहेत आणि तसा थोडाफार संबंध त्यांचा आहे तसा, राईट. आता यामध्ये इन दिस चॅप्टर देर आर मेन टू पार्ट्स. वन इज शेअर, अनदर वन इज म्युच्युअल फंड, राईट. सो आता शेअर्स पाहत असताना in any business organization needs a large capital, right? When an individual is unable to put the entire capital to start the business, small group of persons come together to raise the required amount, right? आता हे झालं शेअरच्या रिलेटेड इंट्रोडक्शन. व्हॉट इज कॉल्ड प्रमोटर्स ऑफ द कंपनी? स्मॉल ग्रुप ऑफ पर्सन्स कम टुगेदर टू रेज द रिक्वायर्ड अमाउंट. these persons are called promoters of the company, right? The capital is divided into small parts known as shares. Other, what is called shareholders? The people who purchases the shares are called shareholders of the company, right? So in this way they are the owners or the partners of the company, right student? Other, what is called director board of the company? The company is managed by a body of persons known as director board of the company. Here are the definitions. आता next point is stock exchange, right? Stock exchange. So what is called stock exchange? ज्या ठिकाणी शेअरची विक्री आणि खरेदी होते त्या ठिकाणाला म्हणायचं स्टॉक एक्सचेंज, राईट. आता म्हणजे इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? It is not possible to buy or sell shares of desired company privately, right? So it is done through a recognized body of person at a certain place, right? आता आता ब्रोकरेज कशाला म्हणायचं? व्हॉट इज कॉल्ड ब्रोकरेज? ब्रोकरेज इज द कमिशन चार्ज्ड बाय ब्रोकर फॉर बाइंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स फ्रॉम बायर और सेलर, राइट? सो इफ यू आर बाइंग शेअर्स, brokerage is added to the market price, and if you selling shares, brokerage is subtracted from the market value. It is simple, right? म्हणजे जर शेअर्स बाय करत असाल तर ब्रोकरेज इज ॲडेड टू द मार्केट प्राइस, अँड जर सेल करत असाल तर सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम द मार्केट व्हॅल्यू, राईट.
Now, what is called share broker? Registered bodies plays an important role in buying and selling the shares. The persons are known as share brokers. Right? आता स्टॉक एक्सचेंज पाहिलं आपण, ब्रोकरेज पाहिलं, शेअर ब्रोकर्स पाहिलेले आहेत आणि राईट. आता नेक्स्ट जो आहे, नेक्स्ट पॉइंट इज फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. राईट. फेस व्हॅल्यू and market value. My dear student, one thing must be remember, ज्या शेअरवरती प्रिंटेड जी व्हॅल्यू असते दॅट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू. हां, आणि जे ॲक्च्युअली विकले जाते दॅट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू. त्याच्यामध्ये काय ॲड म्हणजे चार्जेस ॲड होतात. राईट. आता जर तुम्हाला ॲक्च्युअल डेफिनेशन पाहायची असेल, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर कशी करता येईल? द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज द इनिशियल व्हॅल्यू ऑफ द शेअर अँड इट इज प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. राईट. आता मार्केट व्हॅल्यू, द प्राइस ॲट विच a share is actually bought or sold is called market value किंवा cash value of the shares. Right. आता जर आपल्याला डिव्हिडंड काढायचा असेल एखाद्या शेअरचा तर दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणत्या दोन? म्हणजे आपल्याला नंबर ऑफ शेअर्स माहिती पाहिजेत आणि दुसरं म्हणजे टाईप ऑफ शेअर्स. राईट. ह्या दोन गोष्टी कन्सिडर केल्या जातात डिव्हिडंड कॅल्क्युलेट करत असताना. आता नेक्स्ट पार्ट काय? टाईप ऑफ शेअर्स. टाईप ऑफ शेअर्समध्ये टाईप्स ऑफ शेअर. आता याच्यामध्ये टाईप्स ऑफ शेअर्समध्ये दोन पार्ट पडतात. वन इज प्रिफरन्शियल शेअर्स अँड सेकंड वन इज इक्विटी शेअर्स. सो व्हॉट इज कॉल्ड प्रिफरन्शियल शेअर्स? shareholder who holds preferential shares have a preference over the profit, right? The rate of dividend on preferential share is fixed. It does not depend on company's profit, right? Suppose in a year company incurred, म्हणजे इन्कर्ड म्हणजे काय? मिळवले. incurred loss म्हणजे त्याला लॉस झाला त्यावेळी. आय नॉट एबल टू पे द डिव्हिडंड. कधी कधी असं होतंय. ऑन these shares then the dividend for the said year shall be paid when the company makes sufficient profit in the next coming years. आलं का लक्षात? म्हणजे त्या वर्षी जर शक्य नसेल तर ती दुसऱ्या वर्षी पे करते. द डिव्हिडंड इज कॅल्क्युलेटेड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स ऑफ द कंपनी. म्हणजे डिव्हिडंड कशावरती कॅल्क्युलेट केला जातो? तर फेस व्हॅल्यूवरती, राईट. नेक्स्ट इज इक्विटी शेअर्स. व्हॉट इज कॉल्ड इक्विटी शेअर्स? द शेअर होल्डर्स who hold equity shares of a company get the dividend depending upon the profit earned by the company from the gross profit of the company. All the expenses, government taxes are paid and some amount is kept at reserve fund. After that, remaining amount is distributed equally
on equity shares. Thus, the dividend payable on company shares is not fixed, right? And it cannot be accumulated. If the company makes good profit, the dividend on equity shares is more than the dividend on the preferential shares, right? Sometimes these shares are known as ordinary shares. अलग लक्षात दोन्हीतला फरक प्रिफरन्शियल आणि इक्विटी शेअर. आता नेक्स्ट पॉइंट इज बोनस शेअर्स. बोनस शेअर. व्हॉट इज कॉल्ड बोनस शेअर्स? जर त्याचं बॅकग्राऊंड पाहिलं तर कंपनी काय करते, काही पार्ट म्हणजे जो डिव्हिडंड मिळालेला आहे तो किंवा प्रॉफिट तो बाजूला ठेवते, त्याला आपण रिझर्व्ह फंड म्हणतो. आणि मग ते बोर्ड ऑफ डायरेक्टर काय करतात, ते जे एक्झिस्टिंग आहेत शेअर होल्डर्स त्यांना इश्यू करतात फ्री शेअर्स, राईट? आणि दीज फ्री शेअर्स आर नोन ॲज बोनस शेअर्स. अलग लक्षात. आणि बोनस शेअर्स हे इक्विटी शेअर होल्डरलाच दिले जातात. आणि समजा बोनस शेअर्स जर कोणत्या प्रकारे अलॉट करतात, A:B. A:B मीन्स A:B means A means free shares for each B shares, right? आता याच्यामध्ये हे झालं इंट्रोडक्शनच्या संदर्भामध्ये. आता याचे काही फॉर्म्युले आहेत. फॉर्म्युले कोणते? तर फर्स्ट नंबर, समजा नंबर ऑफ शेअर्स कसे कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू कसे कॅल्क्युलेट केले जातील, अमाऊंट इन्व्हेस्टेड, राईट? आणि मार्केट प्राइस ऑफ शेअर्स. म्हणजे तुम्हाला किती शेअर्स मिळतील असं जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमच्याकडे काय, टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड right upon market price of share, market price of a share, right? याच्यावरून तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स किती मिळतील हे कॅल्क्युलेट करता येईल. आता दुसरा जर फॉर्म्युला पाहिला तुम्ही तर टोटल डिव्हिडंड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल डिव्हिडंड इक्वल टू, तुम्हाला काय माहिती पाहिजे, रेट ऑफ डिव्हिडंड, राईट? इनटू फेस व्हॅल्यू, राईट? इनटू नंतर काय येईल, नंबर ऑफ शेअर्स, नंबर ऑफ शेअर्स अपॉन 100. हे झालं तुमचं टोटल डिव्हिडंड, राईट? तुम्हाला समजा नेट गेन कॅल्क्युलेट करायचं असेल तर नेट गेन इक्वल टू टोटल सेल प्लस टोटल डिव्हिडंड मायनस टोटल इन्व्हेस्टमेंट, राईट? नेट गेन equal to total sale right plus total dividend आणि minus total investment.
राईट. अशा प्रकारे तो फॉर्म्युला आहे. आता दुसरा एक अजून एक महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे रेट ऑफ रिटर्न. तुम्हाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करणार, टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100. राईट. रेट ऑफ रिटर्न जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल डिव्हिडंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 100 हा फॉर्म्युला आहे. आणि समजा पर्सेंटेज गेन जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर तो सुद्धा नेट गेन अपॉन अमाऊंट इन्व्हेस्टेड इंटू 100 अशा प्रकारे तुम्हाला मिळून जाईल पर्सेंटेज गेन. राईट. आतापर्यंत आपण थेरॉटिकल पार्ट आणि फॉर्म्युले शेअर्सच्या रिलेटेड फॉर्म्युले पाहिलेले आहेत. राईट. आपण ह्या लेक्चरमध्ये इथे थांबूया.